विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासचा 6वा धडा मोगलांशी संघर्ष त्याचे आपण वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविणार आहोत. तुमच्याजवळ वही आणि पेन जरूर ठेवा आणि तुमची जी उत्तरं आहे ती उत्तरं लगेच त्या ठिकाणी तुम्ही लिहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ज्या चुका आहेत त्या चुका कळतील आणि पुन्हा त्या प्रकारच्या चुका ज्या आहेत त्या होणार नाहीत. तर आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. प्रश्न पहिला, शिवरायांनी शाहिस्तेखानावर स्वारी कधी केली? पर्याय पहिला 1663, पर्याय दुसरा 1664, पर्याय तिसरा 1665 आणि चौथा पर्याय 1666. तर नेहमीप्रमाणे लक्षात असू द्या, तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर नोट डाऊन करा. या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे ते लगेच तुम्ही चेक करायचं आहे. हिरव्या रंगात रंगवलेलं जे लाल रंगामध्ये येईल ते आपलं अचूक उत्तर नसणार आहे. पर्याय पहिला 1663, यावर्षी शिवरायांनी शाहिस्तेखानावर स्वारी केली. प्रश्न दुसरा, सुरतेच्या स्वारीच्या वेळी रिकामी जागा या सुभेदाराला महाराजांचा प्रतिकार करण्यात अपयश आले. आता सुरतेवरती ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वारी केली होती तर त्या ठिकाणी प्रतिकार करणारा कोण होता ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला फाजल खान, पर्याय दुसरा दिलेर खान, पर्याय तिसरा दाऊद खान आणि चौथा पर्याय इनायत खान. तर तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकता. या ठिकाणी अचूक उत्तर आहे इनायत खान. प्रश्न तिसरा, आग्र्याहून परत येताना शिवाजी राजांनी संभाजी राजांना कुठे सुरक्षित ठेवले होते? पर्याय पहिला झाशीत, दुसरा पर्याय दिल्लीत, तिसरा पर्याय मथुरेत आणि चौथा पर्याय वाराणसीत. तर ज्या ठिकाणी संभाजीराजांना ठेवलं होतं ते तुम्ही उत्तर चेक करू शकताय. अचूक उत्तर आहे मथुरेत. प्रश्न क्रमांक 4, पुरंदरच्या किल्ल्याला दिलेर खानाने वेढा दिल्यावर पराक्रमाचे शर्थ करणाऱ्या कोणाला वीरमरण आले? म्हणजे पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिल्यानंतर त्या ठिकाणी शहीद स्वराज्यासाठी कोण झालेलं होतं त्यांचं आपल्याला नाव जे आहे ते शोधायचं आहे. पर्याय पहिला बाजीप्रभू देशपांडे, दुसरा पर्याय मुरारबाजी देशपांडे, तिसरा पर्याय नरेकर देशपांडे आणि चौथा पर्याय दादाजी नरसिंहप्रभू देशपांडे. तर तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकता. या ठिकाणी अचूक उत्तर आहे मुरारबाजी देशपांडे. प्रश्न 5, रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक यांनी केला. तर कुठल्या पंडितांनी राज्याभिषेक केला होता त्यांचं नाव शोधायचं आहे. पर्याय पहिला पंडित गगनगिरी, दुसरा पर्याय पंडित रामचंद्र महाराज, तिसरा पर्याय पंडित विठोबा भट आणि चौथा पर्याय पंडित गागा भट्ट. तर रायगडावरती ज्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता त्यांचं नाव आहे पंडित गागा भट्ट. प्रश्न 6, सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून रिकामी जागा ही नवीन कालगणना सुरू करण्यात आली. तर नवीन कालगणना कोणती सुरू करण्यात आली होती त्याचं नाव आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय कालनिर्णय, दुसरा पर्याय विक्रम संवत, तिसरा पर्याय महालक्ष्मी आणि चौथा पर्याय राज्याभिषेक शक. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे राज्याभिषेक शक. प्रश्न 7, रिकामी जागा पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसला. आता कोण पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसला होता तर ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला अफजल खान, पर्याय दुसरा फजल खान आणि तिसरा पर्याय शाहिस्ते खान. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे शाहिस्ते खान. प्रश्न 8, शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईच्या मोहिमांमध्ये कोण सहभागी नव्हते? पर्याय पहिला तानाजी मालुसरे, दुसरा पर्याय मोरोपंत पिंगळे, तिसरा पर्याय प्रतापराव गुजर आणि चौथा पर्याय बहिर्जी नाईक. तर शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध जी मोहीम आखली होती त्यामध्ये कोण सहभागी नव्हतं त्यांचं नाव आपल्याला शोधायचं आहे. अचूक उत्तर आहे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हे यामध्ये सहभागी नव्हते, तर उर्वरित 3 जण हे सहभागी होते या मोहिमांमध्ये मुघलांविरुद्धच्या. प्रश्न क्रमांक 9, फारसी शब्दांना पर्यायी शब्द असणारा स्वराज्याचा संस्कृत कोश कोणता? पर्याय पहिला बुधभूषण, पर्याय दुसरा राज्य व्यवहार कोश, पर्याय तिसरा शिवचरित्र कोश आणि चौथा पर्याय स्वराज्य कोश. तर फारसी शब्दांना पर्यायी शब्द असणारा जो स्वराज्याचा संस्कृत कोश होता, थोडक्यात डिक्शनरी की फारसी शब्द आणि त्यांना पर्यायी शब्द संस्कृतमध्ये काय आहे तो, तर त्याचं नाव आहे राज्य व्यवहार कोश.
प्रश्न 10वा, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण कोणते? कोणत्या ठिकाणी या तिघांच्या सुद्धा वखारी होत्या ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला पुणे, पर्याय दुसरा नाशिक, पर्याय तिसरा सातारा आणि चौथा पर्याय सुरत. तर अचूक उत्तर आहे सुरत. प्रश्न 11वा, शिवरायांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर कधी झाला? तर ती तारीख जी आहे ती आपल्याला शोधायची आहे. पर्याय पहिला 6 जून 1673, दुसरा पर्याय 6 जून 1674, तिसरा पर्याय 6 जून 1664 आणि चौथा पर्याय 6 जून 1680. तर शिवरायांचा राज्याभिषेक झालेला होता 6 जून 1674ला. प्रश्न क्रमांक 12, शिवाजी महाराजांच्या सावत्र बंधूचे नाव काय? पर्याय पहिला शिवाजी, दुसरा पर्याय रामोजी, तिसरा पर्याय व्यंकोजी आणि चौथा पर्याय संभाजी. तर शिवाजी महाराजांच्या सावत्र बंधूचे नाव होते व्यंकोजी. प्रश्न 13वा, दक्षिणेकडील मोहिमेत जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी कुणावर सोपवली? ज्यांच्यावरती जबाबदारी सोपवली होती त्यांचं नाव आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय रामचंद्र पंत अपात्य, दुसरा पर्याय नरेकर देशपांडे, तिसरा पर्याय मोरोपंत पिंगळे आणि चौथा पर्याय रघुनाथ नारायण हनुमंते. तर तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते चेक करू शकता आहे. या ठिकाणी अचूक उत्तर आहे रघुनाथ नारायण हनुमंते. प्रश्न क्रमांक 14, राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी ही सोन्याची नाणी सुरू केली. तर जे सोन्याचं नाणं सुरू केलेलं होतं ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला शिवराई, दुसरा पर्याय होन, तिसरा पर्याय टंका आणि चौथा पर्याय रुपया. तर शिवरायांनी सुरू केलेलं जे सोन्याचं नाणं होतं ते आहे होन. शिवराई हे सुद्धा नाणं त्यांनी सुरू केलेलं होतं, परंतु ते तांब्यापासून बनलेलं होतं. म्हणजे तांब या धातूपासून बनलेली शिवराई होती. होन हे सोन्यापासून होतं. प्रश्न 15, राज्यव्यवहार कोशातील शब्द व त्याचा चुकीचा अर्थ याची जोडी ओळखायची आहे. पहिला पर्याय किताब, पदवी, फतेहचा अर्थ विजय, वकूबचा अर्थ प्रज्ञा आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर राज्यव्यवहार कोशातील जे शब्द दिले आहेत त्यांचा चुकीची जोडी आहे एकही नाही यापैकी, म्हणजेच वरीलपैकी सर्व बरोबर आहेत जोड्या. प्रश्न क्रमांक 16, छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्यात कोणत्या वर्षी पुरंदरचा तह झाला ते आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी पहिला पर्याय आहे जून 1666, दुसरा पर्याय जून 1665, तिसरा पर्याय जून 1667 आणि चौथा पर्याय जुलै 1665. तर अचूक उत्तर आहे जून 1665. प्रश्न क्रमांक 17, शिवरायांनी सुरत या शहराची निवड का केली? तर ज्यावेळेस शिवाजी महाराजांना स्वराज्याची हानी भरून काढण्यासाठी एखाद्या शहर जे आहे ते लुटण्याची आवश्यकता भासली त्यावेळेस त्यांनी सुरत या शहराची का निवड केली ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला मुघलांना अद्दल घडविण्यासाठी, दुसरा पर्याय शाहिस्तेखानाने उद्ध्वस्त केलेल्या प्रदेशाची भरपाई करण्यासाठी, पर्याय तिसरा हे आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर होते आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर या ठिकाणी अचूक उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा आणि लगेच चेक करा. या ठिकाणी अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. तर शिवरायांनी या तीनही मुद्द्यांचा विचार करून सुरत या. प्रश्न 18, चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? पर्याय पहिला इनायत खान, दुसरा पर्याय फिरंगोजी नरसाळा, तिसरा पर्याय कारखानीस आणि चौथा पर्याय मोरारबाजी देशपांडे. तर चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा. प्रश्न क्रमांक 18, या ठिकाणी आपल्याला राज्याभिषेकाच्या वेळी एका व्यक्तीनं बखरीमध्ये लिहिलेलं वाक्य दिलेलं आहे. ते वाक्य आहे मराठा
पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. तर असं जे वर्णन आहे ते कोणाच्या बखरीमध्ये लिहिलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पर्याय पहिला चिटणीस, पर्याय दुसरा सबनीस, पर्याय तिसरा रामचंद्रपंत अमात्य आणि चौथा पर्याय कृष्णाजी अनंत सभासद. तर त्या व्यक्तींचं नाव आहे ज्यांनी बखरीमध्ये असा उल्लेख केला, त्यांचं नाव आहे कृष्णाजी अनंत सभासद. प्रश्न 20वा, नाशिक जवळचा त्र्यंबकगड यांनी जिंकून घेतला. कुणी जिंकून घेतला त्यांचं नाव आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला मोरारबाजी देशपांडे, पर्याय दुसरा मोरोपंत पिंगळे, पर्याय तिसरा बाजीप्रभू देशपांडे आणि चौथा पर्याय तानाजी मालुसरे. तर नाशिक जवळचा त्र्यंबकगड हा किल्ला जो ज्यांनी जिंकून घेतला त्यांचं नाव आहे मोरोपंत पिंगळे. प्रश्न क्रमांक 21, पुरंदरच्या तहाविषयी चुकीचे विधान ओळखा. आता जे चुकीचं विधान आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. नसेल तर आपल्याकडे चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व बरोबर. पर्याय पहिला हा करार शिवराय व मिर्झा राजा जयसिंग यांच्यात झाला. दुसरा पर्याय इसवी सन 1665 हा करार जो आहे तो केला. पर्याय तिसरा शिवरायांनी मुघलांना या तहा विषयी 23 किल्ले व 4 लक्ष होऊन उत्पन्नाचा महसूल दिला. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते नोट डाऊन करा. या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे हे तीनही जे विधानं आहेत हे बरोबर आहेत. यापैकी कुठलंही विधान हे चुकीचं नाही आहे. प्रश्न क्रमांक 22, शिवरायांच्या राज्याभिषेकविषयी चुकीचे विधान ओळखा. पर्याय पहिला स्वराज्य सार्वभौम आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक केला. पर्याय दुसरा 1674ला शिवनेरीवर राज्याभिषेक संपन्न झाला. पर्याय तिसरा शिवरायांनी 2 पद्धतीने राज्याभिषेक केला. आणि चौथा पर्याय पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते हा जो काही राज्याभिषेक झालेला होता तो संपन्न झाला. तर यांच्याविषयी चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी जे चुकीचं विधान आहे ते आहे 1674ला शिवनेरीवर संपन्न. लक्षात घ्या यातलं जे वर्ष आहे, ज्या वर्षी हा झाला ते वर्ष बरोबर आहे, परंतु ठिकाण जे आहे ते शिवनेरी नव्हतं तर ते होतं रायगड. त्याशिवाय पहिला पर्याय जो आहे तो बरोबर आहे. तिसरा पर्याय शिवरायांनी 2 पद्धतीने राज्याभिषेक केला. एक म्हणजे काय पारंपरिक पद्धत आणि दुसरी होती तांत्रिक पद्धत. त्यामुळे हे तीनही पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. चुकलेला पर्याय आहे ठिकाणाविषयी. ठिकाण होतं रायगड. प्रश्न क्रमांक 23, राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सुरू केलेल्या उपक्रमांपैकी चुकीचे ओळखायचे आपल्याला. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो पर्याय आहे, आता एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 विधानं जी आहेत ती दिलेली आहेत. त्यातलं पहिलं विधान आहे राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. दुसरं राज्यव्यवहार कोश हा फारसी संस्कृत कोश तयार केला. आता हे जे 2 विधानं आहे याला अनुसरून मग आपल्या पुढचे पर्याय आहेत. पर्याय पहिला 1 बरोबर म्हणजे पहिला जो आहे तो बरोबर. दुसरं काय आहे तर बी बरोबर म्हणजे हे दुसरं विधान बरोबर. तिसरा पर्याय आहे दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय आहे दोन्ही चूक. तर आपण जर 2 विधान हे व्यवस्थित वाचले तर आपल्या लक्षात येईल की यापैकी दोन्हीही विधानं ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी चुकीचे ओळखा. चुकीचं विधान जे आहे 2 विधान दिलेले आहे त्यापैकी चुकीचं ओळखायचं आहे. त्यातील पहिलं विधान शिवरायांनी पाडलेल्या नाण्यांपैकी सोन्याचा होन व चांदीची शिवराई होती. पर्याय दुसरं विधान शिवरायांनी वैदिक व तांत्रिक या दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक केला. तर यापैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे. पर्याय आहे ए बरोबर म्हणजे हे विधान बरोबर, बी बरोबर म्हणजे फक्त दुसरं विधान बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. तर या ठिकाणी जर पहिलं विधान तुम्ही बघितलं तर ए जे आहे ते बरोबर आहे का ते आपण शोधूया. त्या अगोदर आपलं अचूक उत्तर आहे बी बरोबर म्हणजे शिवरायांनी वैदिक व तांत्रिक या दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक केला. मग पहिलं विधान जे आहे ते नेमकं चुकीचं कसं तर सोन्याचा होन होता परंतु शिवराई ही चांदीची नव्हती तर ती तांब्यापासून बनलेली होती म्हणजे तांब्याची होती. तांब्या या धातूपासून ती बनलेली होती. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चूक आहे. आणि पुढील प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. यामध्ये सुद्धा 2 विधान दिलेले आहेत. पहिलं विधान शिवरायांनी कर्नाटकातील बंगळुरू व होसकोटे हा प्रदेश जिंकला. दुसरं विधान तामिळनाडूतील जिंजी व वेल्लोर हे 2 किल्ले जिंकले. तर आपल्याला जर 1 बरोबर असेल तर
किंवा 2 बरोबर असेल किंवा दोन्ही बरोबर असतील, तर त्यानुसार आपल्याला उत्तर शोधायचं आहे. पहिला पर्याय ए बरोबर, बी बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. तर या ठिकाणी अचूक जे उत्तर आहे ते आहे दोन्ही बरोबर. दोनही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत, चुकीचं विधान कुठलंही नाही आहे.